मी सुरुवातीपासून सांगतोय की ही स्पर्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणजे ज्याच्या लोकांवरती त्या स्पर्धेच्या जबाबदारी हे टाकले गेले त्याच्या सदस्य आपण जबाबदारी आपण कामगिरी मैदानावरती चोख पार पाडायचं. जय हनुमान खनापोली ब वर्सेस जय हनुमान कोंडापोली अ असा सामना मैदानावरती सुरू आहे. हा सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना बाळीवर मांडवे अ वर्सेस श्री बापू जोसरांगण ब. पुढील सामना खेळण्यासाठी दोन्ही संघांनी तयारी करायचं. विराज कुंड आणि बचत झाला तर अभयचा ठरवूया मारू लढाई केला रुपी भांडरे जयमान खानपुरी सुखाचा चबुरा चढाई बातर मैदानावरती आपण पाहतो ज्याची चढाई जय हनुमान कोंडमोली संघाच्या प्रांगणामध्ये इथे मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. मैदान विराज गुंडाची चढाई मैदानावरती जय हनुमान खानपुरी संघाच्या प्रांगणामध्ये दोन अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. विराजसाठी लागलेलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहतोय. त्या 2 वर्षापासून आपण पाहतोय की मैदानाच्या गाजवून सोडलीच विराज दोन प्रतिवर्षी प्रदान केलेला जय हनुमान खानपोली संघाचा चढाई नंतर आपण पाहतोय जय हनुमान कोंडमोली संघाच्या प्रांगणामध्ये पाहतो संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करतोय त्याच्यासाठी बदल केलाय आणि खूप चांगला प्रयत्न दिसण्याचा यशस्वी ठरलाय. बदल झालाय खानपोली संघासाठी रेडचा मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते धनंजय नाईक यांच्याकडून. मित्रांनो धनंजय नाईक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक वर्ष आपण पाहतोय परंतु एक मुंबईचा किस्सा तुम्हाला सांगतो. तर मुंबईत आम्ही जेव्हा सराव करण्यासाठी जायचो धनंजय नाईक 55 किलोच्या स्पर्धा खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहिजे. परंतु वजन कमी करायचं म्हटलं की मग अख्खा दिवसभर ते काहीच न खाता स्पर्धेची वाट बघायची आणि एकदा ती वजन काट्यावर चढली आणि वजन मारलं की मग त्यांचा खेळ आपण पाहायचा मैदानावरती आणि तोच खेळ आपल्याला याच पकडीमध्ये पाहायला मिळाला. जसं धनंजय नाईक जे हनुमान कोंडमोली संघाचे आधारस्तंभ म्हणून ओळख आहे त्याची. अविनाश गायकर त्यांच्या या कबड्डी स्पर्धेसाठी तुमचे निमंत्रण पाहुणे हेमंत नाईक आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. निमंत्रणावर माध्यम या ठिकाणी डोंगरे गावचे आदरणीय हेमंतजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी
आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. संबंधित काळासाठी थांबतो जी लढत आपण मैदानावरती पाहतो जयहनुमान खरंपली वर्षी जयहनुमान कोंडापल्ली या तुटीत काळामध्ये छोट्याशा विश्रांतीमध्ये दोन्ही संघ कशा पद्धतीने रंगले असतील काय गेम प्लॅन असेल या छोट्याशा विश्रांतीमध्ये चालू संघामध्ये आपल्याला कळेल कारण पहिला हाफ चालू आहे संघाचा बराच शिल्लक आहे कोणताच संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल देखील आपल्याला अजून या स्पर्धेतल्या या खेळातल्या काही सामने शिल्लक आहेत पुढील सामन्यासाठी देखील आपण दोन संघांना निमंत्रण दिले त्या दोन्ही संघांनी पुढील संघात खेळण्यासाठी तयारीत राहायचा बालवान वाटे वर्सेस श्री पात्र जोसरांगण प 25 स्पर्धा ज्या वेळेमध्ये सुरुवात झाली स्पर्धेला खरोखर प्रत्येक स्पर्धा ही अशाच पद्धतीने सुरू झाली पाहिजे कमीत कमी 12 ते 12:30 वाजेपर्यंत आपला सामने स्पर्धेचा अंतिम सामना संपला पाहिजे कारण तुमच्याकडे जे कौशल्य आहे तुमच्याकडे जो खेळ आहे हा पाहण्यासाठी कबड्डीचा चाहता वर्ग हा मैदानाच्या आजूबाजूला असेल तर खेळ करण्यासाठी देखील एक वेगळी मजा येते आनंद मिळतो आणि प्रत्येक चढाई किंवा पकडीला तळ्यांच्या स्वरूपात शाबासकी दिली म्हणजे इथं पण छोट्या पकड मैदानावरती पाहायला मिळते खराबोली संघाच्या माध्यमातून आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित डोंगरी गावचे आदरणीय हेमंत नाईक यांच्याकडून देखील 1,500 म्हणजे 1,500 रुपयाचे भरघोस गेले पंधरा सदस्य धन्यवाद त्यांचा आपण देखील सगळं स्थगित करायचं आहे कारण इथून पुढे नक्कीच त्या स्पर्धेचा महत्वाचा टप्पा असेल दोन्ही संघ तुल्यबळ आपण पाहतोय कारण जगन्मान खराबोली या संघाकडे आपण जर पाहत असाल तर जगन्मान खराबोली या संघातील जेवढे पण खेळाडू आहेत हे वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेतील खेळाडू आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ते वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी जात असतात आणि आज आपण पाहिलं तर 55 किलो किंवा 60 किलोच्या वजनी गटाच्या ज्या कबड्डी स्पर्धा होतात त्याच्यामध्ये एक चांगली ओळख या खेळाडूंनी निर्माण केलेली आहे परंतु आम्ही हे वारंवार सांगतोय की ओंकार चढाई करतोय मातीचा खेळ मॅटवर आलाय मित्रांनो ही सुरुवात आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी हा तुम्हाला ही पहिली स्टेप आहे इथे पुन्हा एकदा खराबोली संघाच्या माध्यमातून आपल्याला एक संगीत खेळ पाहायला मिळतो एक स्वरूप पकड मैदानावरती पाहायला मिळाल आपण म्हणतो रायगड जिल्हा हे कबड्डीची पंढरी असणारा जिल्हा आहे परंतु आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून पाहतो की जास्तीत जास्त खेळाडू कुठून येतात आणि हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे या गोष्टीचा आज आपण सामना खेळतो 10-5 धावतो मित्रांनो परंतु टीव्हीवरचा सामना आपण पाहतो 20-20चा म्हणजे आपण अर्धा सामना खेळतो
एक प्रॅक्टिस झाली पाहिजे. कमीत कमी 15-5-15चा सामना हा प्रत्येक स्पर्धेला झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय पूर्ण व्यायाम हा खूप गरजेचा आहे. हे आपल्याला होमवर्क करून सांगत असतो. इथे सुरेख पकड पुन्हा एकदा जयनवार खारपुरी संघाच्या या ठिकाणी ऋतिक म्हात्रे याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालाय. विपुल खंडागळे यांच्याकडून जी पकड केली त्या पकडीसाठी हे 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे त्या ठिकाणी जमा झालाय. सुपर टॅकल आला होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतला तो जयहनुमान कोटा पोलीस संघाला. पुन्हा एकदा संदेश याची चढाई आपण पाहतो. एक चांगली साथ या जयहनुमान कोटा पोलीस संघामध्ये विराटसाठी असते. संदेश याची ज्या वेळेला विराट संघाच्या बाहेर असतो त्या वेळेला मात्र संघासाठी गुण प्राप्त करत असतो संदेश आपल्या चढाईला. एकदा ओंकार म्हात्रे एक नंबरची जर्सी परिधान केलेला तिचे चपळ आणि चालाक चढाई पाहतात. संदेश ऋतिक म्हात्रे एक नंबरची जर्सी प्रदान केलेला जयमान खारपोली संघाचा एकूणचा चढाईबद्दल आपल्या उच्चीचा कितपत आपल्या संघाला फायदा करून देतो. आणि सामना मध्यंतरासाठी थांबतोय. जी लढत आपण मैदानावरती पाहतोय जय हनुमान खारपोली वर्सेस जय हनुमान दापोली या सामन्याचा मध्यंतर पर्यंतचा गुणफलक आपल्यापर्यंत असे येतोय. या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित डोंगरी गावचे आदरणीय हेमंतजी नाईक यांचं या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. कल्पनजी कांबळे आपल्या शुभ हस्ते आदरणीय हेमंतजी नाईक यांचं या ठिकाणी सत्कार करायचे. त्यानंतर आमच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित महालक्ष्मी ट्रेडर्सचे ओनर आदरणीय कपिल खंडागळे यांचा देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. त्यामुळे आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित कपिल खंडागळे यांचे बंधू आदरणीय विपुलजी खंडागळे यांचा देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. कल्पेश कांबळे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विपुलजी खंडागळे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद. चालू सामना हा मध्यंतरासाठी थांबलेला. मध्यंतर पर्यंत आपण पाहिलं तर गुणफलक असा येतो 8 गुणाची आघाडी जय हनुमान कोंडामुली या संघाकडे आहे. तर 8 गुणाची पिछाडी ही जय हनुमान खारंबोली या संघाकडे आहे. पुन्हा एकदा संघाला सुरुवात होईल तत्पूर्वी पुढील संघाचा पुकार देतो. दोन्ही संघांनी तयारी करायचा आहे. गाळीयोग बॉन्डिंग वर्सेस श्री बाबू दुसरा नंबर आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण पुढील सामना खेळण्यासाठी तयारी करायचं आहे. सुरू आहे. हा सामना आपण बघतोय जय हनुमान खारंबोली बल जय हनुमान कोंडापल्ली या दोन संघामध्ये हा सामना खेळतोय. याच्यामध्ये मध्यंतराने हा सामना घेतलेला आहे. मध्यंतराचा गुणफलक असा आहे की 8 गुणाची आघाडी जय हनुमान कोंडापल्ली संघाकडे आहे. जे हनुमान खारंबोली बल या संघाकडे 8 गुणाची पिछाडी आहे. आता ही 8 गुणाची आघाडी घेऊन आणि 8 गुणाची पिछाडी घेऊन खारंबोली संघ असलेला कशा पद्धतीने 8 गुणाची जी आपली पिछाडी कशा पद्धतीने भरून काढतोय, मध्यंतराचा कोणत्या खेळामध्ये बदल करतोय हे आपल्याला सर्वांना पाहायचं आहे. त्याला सुरुवात करायला पंचाने इशारा दिलेला सुरुवात होते. पहिली चढाई मध्यंतराची ही जे हनुमान
कोणाकोणी या संघाकडून आलेली आहे आणि दोन दोन असा क्षेत्रक्षण त्याच्यासाठी लावलेला आहे. तो जे आपण खारांबोली हे संघाने लावलेला आहे त्याला माहिती आहे की 8 गुणांची पिछाडी आपल्या संघाकडे आहे आणि ती आपल्याला भरून काढायची आहे. त्यासाठी त्यांचा अटोकाट प्रयत्न राहील. कशा पद्धतीने चढाईच्या गावाची गुण काढता येईल, पकडीच्या गुणाची कमाई करतात हे पाहिजे आहे. 8 गुणांची पिछाडीवर असलेला संघ आपली मध्यंतराची पहिली चढाई होऊन गेलेला आहे. चढकोतर बांधायचा आहे, उंच आहे थोडा. बघूया आपल्या उंचीचा आणि चढकोतर बांधायचा कितपत आपल्या संघाला फायदा करून देत आहे आपल्याला पाहायचं आहे. बघूया प्रेक्षकांचंही तेवढंच लक्ष आहे. प्रेक्षकांनी दोन्ही संघांना टाळ्या आणि शिट्ट्या दिलेल्या आहेत. आपण पाहिल्या की चांगल्या दोघांनी संघांनी सुरुवातीचा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्या पुन्हा एकदा मध्यंतर जी गुणाची 8 गुणाची आघाडी आहे ती जे हनुमान कोल्हापुरी असंघाकडे आहे. त्याला माहिती आहे की आपल्या संघाकडे ही जी आघाडी आहे ती आपण शेवट पण टिकवण्याचा प्रयत्न ते करणार आहे आणि पुढे त्या परिवेळेचा प्रवेश करणार आहे. आणि 8 गुणाची पिछाडीवर असलेला जे हनुमान हरगोळी संघ हा या ठिकाणी बघतोय. कर्ज अशी सुंदर पकड करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही तिथे चप्पल चालत आहे त्यामुळे त्यांना पकड तेवढी सापडली नाही आणि करता सुद्धा नाही. अशा तऱ्हेने आणखीन एक गुण सुंदरगाव संघाकडे जातोय. गुणाची संख्या त्यांची वाढतोय की अपील करतोय. एक गुण काढले नाही आणि याच्याकडे कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित महालक्ष्मी ट्रेडर्सचे ओनर आदरणीय कपिलजी खंडागळे यांच्याकडून आजच्या स्पर्धेसाठी रोख 3000 रुपयाची भरघोस केल्या मंडळ क्षेत्र. धन्यवाद. खारांगुडी तिकडे पंचवर्षी कबड्डी संघटना पुरून याची 2024-25 ची ही 7वी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय की पंचवर्षीय अगदी समाज मुरुड या टप्प्याच्या या सुंदर क्रीडांगणात ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. फार सुंदर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ही स्पर्धा या वर्षातील हा विजय संघ कोण हा आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे. बघूया कोण यांच्यामध्ये आणि सुंदर प्रकार या ठिकाणी जे आनंद कोंडामध्ये संघाकडून प्रत्येक संघ आपल्या पहिल्या चढाईच्या गुणांच्या पकडीच्या रूपाने सातत्याने गुण काढत आहे आणि चांगल्याला खरी अर्थात या ठिकाणी येत आहे. एक असं सिंगल क्षेत्रशः आहे. बघूया मंडप डेकोरेशन सौरभ आपण कुठं असाल तर कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. जे हनुमान खरंपुजी प संघाचे 2 खेळाडू या ठिकाणी आहेत. बघूया आपल्याला ज्या संघाची काही भोजन आहे तो कमी करण्याचा प्रयत्न परंतु नाही निघतात आणि माघारी पडले त्याला प्रत्युत्तर सातत्याने चढाईचा भार सोबत असलेले या जे हनुमान कोंडामुली संघातील एक चढाई मात्र आघाडीचा चढाई मात्र सातत्याने सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत चढाईचा भार सातत्याने आपल्या संघासाठी करीत आहे आणि गुण तेवढेच काढत आहे. बघूया पाहता येईल आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जी आघाडी आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी आपल्याला टिकवायची आहे आणि पिछाडीवर असलेला हा संघ जे हनुमान खारपोली हा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी सुंदर पुन्हा एकदा जे हनुमान कोल्हापूर या संघाकडून सुंदर पकड या ठिकाणी झालेला आहे आणि शेवटचा खेळ जो उडलाय तो खारपोली संघाचा आणि अशा तऱ्हेने हा लोणाचा बोजा या जे हनुमान खारपोली संघावरती आलेला आहे. बघूया आणि त्याची सुरुवात पुन्हा एकदा हा सामना जो झुंबव आहे तो प्रेक्षकांच्या माहितीसाठी की जे हनुमान खारामध्ये प विरुद्ध जे हनुमान प या 2 संघामध्ये हा सामना सुरू आहे. की आपल्याला माहिती आहे कारण तिकडे पंचवर्षी संघटनेची ही 2024-25 ची चाचणी स्पर्धा आहे. या चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सामने बघतोय की अशा पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला वेळेत संपन्न करायची आहे. सर्वांचा सहकार्य या ठिकाणी आहे आणि असाच प्रकारे आपल्याला लाभू द्या सगळ्यांचा आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू द्या ही सगळ्यांनी या ठिकाणी त्याची काळजी घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा क्रमांक 1 चा चढाई 72 पंच
सामना संपला. शेवटची 5 मिनिटं आहेत आणि कुठल्या संघाकडे किती गुणाची आघाडी आहे हे गुणलेखक या ठिकाणी सांगतील. 14ची आघाडी आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत आणि 14 गुणाची आघाडी जे आनंद कोल्हापुरी व संघाकडे आहे. शेवटची 5 मिनिटं पंचाने या ठिकाणी सांगितले की सामना संपला. शेवटची 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटात हा खेळ आहे. अशा कशा पद्धतीने हा खेळ होत आपल्याला बघायचा आहे. दोन्ही संघ खेळू आहेत ते विषय नियम करतायत आणि जो शेवटचा मिनिटातील खेळ आहे तो खरा बोल हा बस संघ आहे या ठिकाणी खेळतोय. 14 गुणाची पिछाडी शेवटची 5 मिनिटं असताना शेवटची 14 गुणाची पिछाडी खरं बस संघाकडे आणि शेवटचे काय प्रयत्न आहेत त्यांचे या ठिकाणी खेळ आम्ही पुन्हा एकदा सुरुवात होतोय. पंतने या ठिकाणी ठरवलेलं आहे एवढं खेळ सुरू करण्यासाठी आणि डाव्या कोपऱ्यामध्ये पाहतोय आपल्याला की त्याला माहित आहे की आपल्याकडे बरीचशी आघाडी आहे आणि ती आघाडी आपल्याला आणि सतत पकड करण्याचा प्रयत्न कोपरक्षकाचा होता आणि अशा तऱ्हेने आणखीन एक गुण हा मिळतोय ते जेव्हा कोल्हापुरी हा संघाला मिळतोय. अशा तऱ्हेने ते बाद झालेले आणि या स्पर्धेचा जो निमंत्रण आपल्याला सर्वांना मिळालेला आहे ते निमंत्रित पाहुणे या ठिकाणी कुठे आले असतील तर आपली सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती चला. आपली प्रत्येक व्यवस्था या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे तसं आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुढील संघांना प्रकार दिलेला आहे त्यांनी आपापले संघटना आहे किंवा आणि संघर्ष आणि खेळांचा ताबा घ्या तर ही स्पर्धा आपल्याला वेळेचा या ठिकाणी संपन्न करायची आहे. हा आयोजकांचा प्रयत्न आहे. आपला सुद्धा सहकार यासाठी असू द्या. मोहित कमाने आपण पुन्हा असं प्रेक्षकांना स्वतः शेवटचे काही मिनिटं पंचावन्न या ठिकाणी जाहीर केलेले आणि खेळ जवळ संपत आलेला आहे तरी पुढील सामना ज्या निकाल दिलेले आहे त्यांनी आपापल्या संघात तयार ठेवा आणि सामना संपत क्षणी आपण क्रीडांगणचा ताबा घ्या. मित्रांनो आपण तयार राहा. एक मनस होऊन या बहुत संघाला मिळतोय. तुम्ही खारंबोली चौकशी संघटना म्हणून यांच्या वतीने आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी दिलीचे भिंपणे साहेब युवा संघटक शिवसेना यांच्याकडून देखील 1,000 रुपयाची भरघोस देणगी आहे मंडळ क्षेत्र सर्व धन्यवाद.
चालू सामना मैदानावरचा संपुष्टात आहे. दोन्ही संघाने मार्गस्थ व्हायचे आहे मैदानाच्या दिशेने. पाळवी वांडे श्री वागदेव दुसरा दोनही संघांना फायनल कॉल आहे. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. बाळवीर वांडे श्री वागदेव दुसरांजण या दोनही संघांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं. मैदानावरचा चालू सामना संपतोय. दोन्ही संघांना फायनल कॉल आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. जय हनुमान खानापल्ली प्रसिद्ध जय हनुमान कोंडापल्ली अशी लढत मैदानावरती सामन्याचे शेवटचे क्षण या चालू सामन्याचा जवळजवळ सर्वांनीच अंदाज काढलाय की या सामन्यातून नक्कीच या सामन्याचं चित्र असं आपल्याला सांगतोय. जय हनुमान कोंडापल्ली हा संघ पुढच्या फेरीमध्ये विराज गुंड याची मात्र निदान रेषा रोखून धरण्याचा प्रयत्न होता, परंतु या सामन्याचा अंदाज दोन्ही संघातही घडत नाही. सामना संपतोय मैदानावरचा. बाळवीर वांडे श्री बाबदेव दुसरांजण दोनही संघाला लास्ट आणि फायनल कॉल. दोनही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बाळवीर वांडे श्री बाबदेव दुसरांजण